नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी गणित या विषयातील आपण भागाकार यामधील स्वाध्याय 12.2 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। बघा, भागाकार म्हटलं की आपल्याला पाढेपाठ असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण पाढेपाठ असतील तरच आपल्याला भागाकार करता येणार आहे। आता बघा, भागाकारामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी या चार गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आता बघा, इथे आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल। आपण पहिलंच गणित घेऊया। स्वातंत्र्य दिनी वर्ग सजावटीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने 8 रुपये वर्गणी दिली। जर जमा झालेली रक्कम 416 असेल तर वर्गात एकूण किती विद्यार्थी होते? मग बघा, प्रत्येकाने किती दिलेत? 8 रुपये दिलेत। एकूण रुपये किती झाले? 416। मग एकूण रक्कम किती आहे? 416। प्रत्येकाने किती दिलेत? 8। मग आपल्याला इथे काय करायचं आहे? बघा, हे जे येणारं उत्तर आहे तो म्हणजेच काय आहे? भागाकार आहे। आणि 416 म्हणजे काय? भाज्य संख्या आणि 8 आहे भाजक आणि खाली जी राहते ती काय असते? बाकी असते। आपण काय करूया? 416ला 8ने भागूया। 8च्या पाड्यामध्ये 41 आहेत का? नाही आहेत। मग काय करतो आपण? 41 पेक्षा लहान संख्या। मग 8 पंचे 40। मग 41 मधून 40 गेले, बाकी आली 1। वरून हा 6 खाली घेतला। 8च्या पाड्यामध्ये 16 आहेत। 8 एके 8, 8 दुने 16। वजाबाकी करायची। 16तून 16 गेले, बाकी आली 0। मग हे येणारं उत्तर म्हणजे जी खाली आहे ती काय आहे? बाकी आहे। मग आपलं उत्तर किती आलं आहे? भागाकार। बघा, भागाकारामध्ये आपलं उत्तर इथे असतं। मग किती आलं भागाकार? 52। म्हणजे एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे 52। मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 52। पुढचा प्रश्न बघूया आपण। 960 मिळवण्यासाठी 960 रुपये मिळवण्यासाठी 5 रुपयाची किती नाणी द्यावी लागतील? मग बघा, भागाकाराची शाब्दिक गणितं सोडवतोय आपण। मग यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? वाचताक्षणी आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की हे भागाकाराचं गणित आहे। बघा, जी मोठी संख्या आहे ती इथे भाज्य म्हणून लिहायची 960 आणि ते 5 रुपयाची नाणी म्हणून मी इथे भागाकार। भाज्य किती? 5। बघा, 5च्या पाड्यामध्ये 9 नाही आहेत। मग त्याच्यापेक्षा लहान संख्या 5 एके 5। 9तून 5 गेले, बाकी आली 4। वरून हा घेतला 6। 5च्या पाड्यामध्ये 46 नाही आहेत। मग 46 पेक्षा लहान संख्या आहे 5 9 45। मग बघा, 46 मधून 45 गेले, बाकी आली 1। वरून घेतला हा 0। मग बघा, बाकी किती आली? 10। मग 5च्या पाड्यामध्ये 10 आहेत का? हो। 5 एके 5, 5 दुने 10। वजाबाकी किती आली? 0। म्हणजे बाकी किती आली? 0। उत्तर म्हणजेच भागाकार किती आला? 192। म्हणजेच 960 रुपये मिळवण्यासाठी 5 रुपयाची 192 नाणी द्यावी लागतील। मग 192 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये। म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघूया। बघा, मुलांना गुणाकार भागाकार येतो, पण शाब्दिक उदाहरणं म्हटली की त्यांना नेमका भागाकार करायचा का गुणाकार करायचा हे कळत नाही। मग त्यासाठी काय करायचं आहे? प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे, समजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं की इथे कोणती क्रिया करायची आहे। आता बघा, इथे प्रत्येक खोक्यात 15 बाटल्या, याप्रमाणे 375 बाटल्या भरण्यासाठी किती खोके लागतील? मग आता इथे खोक्यांची संख्या विचारले। मग एका खोक्यामध्ये 15 असे एकूण बाटल्या किती आहेत? 375। मग इथे काय करायचं? लगेच लक्षात आलं पाहिजे की ते भागाकार करायचा। 375 भागिले 15। आता बघा, 15 2 अंकी संख्या म्हणून मी इथे पण आपण काय घेतले? 37 घेऊया। 15च्या पाड्यामध्ये 37 नाही आहेत। मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे? 15 एके 15, 15 दुने 30। मग बघा, 7तून 0 गेले 7, 3तून 3 गेले 0। हा 5 राहिला होता, तो आपण काय घेतला? खाली ओढून घेतला। आता 15चा पाडा 75 पर्यंत म्हणायचा। 15 एके 15, 15 दुने 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाची 75, 15 पाची 75। वजाबाकी करूया, बाकी आली 0। मग भागाकार किती आलाय? 25। म्हणजेच प्रत्येक खोक्यात 15 बाटल्या, याप्रमाणे 375 बाटल्या भरण्यासाठी 25 खोके लागतील। मग बघा, पर्यायामध्ये 25 हे उत्तर आहे।
मग आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. सुमेधाकडे 1040 फुले आहेत. प्रत्येक हारात 16 फुले. याप्रमाणे किती हार करता येतील? आता बघा सगळीकडे किती 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 आहे की नाही, म्हणजे किती हार विचारलेत, म्हणजे इथे पण काय आहे? भागाकार. मग बघा 1040 भागिले 16. आता 16चा पण पाडा आपण म्हणूया. 16च्या पाड्यामध्ये 104 आहेत का ते आपण चेक करूया. 104 नसतील तर त्याच्यापेक्षा लहान संख्या. आपण इथे 16चा पाडा लिहून घेऊया. 16 एके 16, 16 दुनी 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 पंचे 80, 16 सक 96, 16 साती बघा 16 साती 112. आता बघा 104 हवे ना आपल्याला, मग 112 मोठी आहेत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या 96. मग बघा 1 2 3 4 5 6 म्हणजे 16 सक 96. वजाबाकी करूया. आता 96 आणि हे 4 किती आले वजाबाकी ह्यांची? 8 आली. वरून घेतला हा 0, मग किती बाकी राहिली? 80. मग बघा 16 एके 16, 16 दुनी 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 पंचे 80, मग 16 पंचे 80. वजाबाकी आली 0. मग आपलं उत्तर किती आलं आहे? 65. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 65. किती हार? 65 हार तयार करता येतील. या पद्धतीने आपण काय करायचं आहे? भागाकार करायचा आहे. पुढचा प्रश्न बघा. एका मळ्यात 7 रांगात 973 रोपे लावली, तर प्रत्येक रांगेत किती रोपे लावली? इथे पण काय करायचं आहे? भागाकार. 973 भागिले 7. आता बघा इथे एक अंकी संख्या आपण 9 7पेक्षा मोठी आहेत म्हणून मी इथे 7च्या पाड्यामध्ये 9 आहेत का नाही, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती? 7 एके 7. 9तून 7 गेले, बाकी आली 2. वरून घेतले हे 7 खाली. आता 7च्या पाड्यामध्ये 27 आहेत का? नाही आहेत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या 7 त्रिक 21, 7 चौक 28 मोठे आहेत, मग 7 त्रिक 21. मग बघा 7तून 1 गेला, 6 राहिले, 2तून 2 गेले 0. वरून हे 3 होते ते आपण काय घेतले? खाली घेतले. ठीक आहे. आता 7च्या पाड्यामध्ये 63 आहेत का? तर हो आहेत. 7 9 63. वजाबाकी किती आली? 0. वजाबाकी किती आली? 0. उत्तर किती आलं? 139. म्हणजेच एका मळ्यात 7 रांगात 973 रोपे लावली, तर प्रत्येक रांगेमध्ये 139 रोपे लावली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये पहिली 5 उदाहरणं स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहेत. यापुढची जी उदाहरणं आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.